महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग अंतर्गत लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर, कार्यकारी अभियंता भीमा विकास विभाग क्रमांक 2 सोलापूर आणि आरती क्रिएशन्स औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी वापर संस्थेवर आधारित शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी मनोरंजनातून प्रबोधनात्मक नृत्य नाटिका जल हे विश्व. जल हे विश्व या नृत्य नाटिकेचे आयोजन 1 जुलै 2024 रोजी तुंगत ग्रामपंचायत सभागृह, तुंगत, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आदरणीय श्री अतुलजी कपोले यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. तर माननीय श्री धीरज साळे, अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर, माननीय श्री संभाजी माने, कार्यकारी अभियंता भीमा विकास विभाग क्रमांक 2 सोलापूर, माननीय श्री जितेंद्र बंकापुरे, उपविभागीय अभियंता भीमा विकास विभाग क्रमांक सोलापूर यांचे सहाय्य लाभले. महाराष्ट्र जल हे विश्व या कार्यक्रमाच्या जेव्हा आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. स्वागत होत आहे. मराठी सिनेसृष्टीचं एक मोठं नाव नारोजी डोंगर यांनी काम केले ते स्वागत. दिलीपजी रणदिवे, रविवार सुद्धा काल रात्री आले होते आणि येऊन एवढ्या कमी वेळात थोडं आपल्या तुंगत पाण्यावर संस्थेबद्दल लोकांना जागरूकता आहे. जसे आपले हळवदकर साहेब आहेत, अशा लोकांमुळे खूप म्हणजे सगळेच मंचावरील शेतकरी बसले, प्रत्येकाचा सहभाग आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पुढची जे युद्ध पेटणार ते फक्त पाण्यावरच पेटणार आहे. अजूनही शेतीच करतो. मी अजूनही शेती करतो. माझ्याकडे तुझ्यापेक्षा कमी जमिनीवर मी डबल उत्पादन काढतो. मी काय केलं, महाराष्ट्र शासनाची जलसंपदा विभागाच्या काही योजना आहेत, त्या योजनांचा मी अभ्यास केला. आणि त्या योजनांपैकी एक योजना म्हणजे पाणी वापर संस्था. ही माझ्या गावात पाणी वापर संस्था म्हणजे गावात आता तुला म्हणजे पाणीच पाणी शेती. मला आता 12 महिने पाणी पुरतं. मला कुठलीही अडचण येत नाही आणि मी फक्त ज्वारी शेतीचं भरपूर प्रकारची पिकं घेतो. एकच नंबर आणि आपल्या जलसंपदा विभाग एकच नंबर. शासनाची योजना भारी गरीबी राजाला नाही. शासनाची योजना भारी गरीबी राजाला नाही. वसुदेवाला 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 पाण्यावर संसार घेऊन येना. वसुदेवाला वसुदेवाला आपल्या गावाच्या बसलय गोलर त्याला गुंफान गुंड्यानं हाणलं. जीवाचा मैत्र ढवळ्या जीवाला घेऊन चाललं.
म्हणजे तिथं गेल्यानंतर आपल्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे म्हणायचं की प्यायच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा सगळाच प्रश्न सुटणार आहे. तिथं मोठमोठे इंजिनियर साहेब येणार आहे. शृंगवासिनी तुझा गोंधळ हे आई तुळजा भवानीचा गोंधळ अग माहूर गडवासिनी तुझा गोंधळ आई करवीर वासिनी तुझा गोंधळ प्रलयातुनी जगा प्रलयातुनी जगा आई तूच तारिले वळतीच आज संबळाला दे अंबाबाई गोंधळाला ये अग अंबाबाई गोंधळाला ये आपल्या गावापेक्षा ह्यांचं गाव कसं हिरवगार आहे. आपल्या गावात हिरवं दिसत असली ना. तुम्हाला सांगतो सोलापूर विभागाचा जलसंपदा विभाग आहे त्याची पाणी वापर संस्था आम्ही आमच्या गावात आहे आणि त्या पाणी वापर संस्थेचा आम्ही वापर करतो आणि 12ही महिने वेगवेगळ्या पद्धतीचे पिकं मस्त तांदूळ आहे. किती मस्त शिमला मिरची आहे. बघा म्हणजे पाणी वापर संस्था. पाणी वापर हा ही योजना आपण जर आपल्या गावामध्ये आणली तर आपल्या सगळ्या प्रजेचा पाण्याचा नंतर जोडून जोपर्यंत आपल्या गावामध्ये पाणी येणार नाही तोपर्यंत
घेऊन जा. मला सांगतो आपली सोलापूर भूमी मंडळी ही देवाची भूमी आहे. सिद्धेश्वर महाराजांनी इथे गंगा बाजूला पंढरपूर आहे. हो अख्खा महाराष्ट्र दैवत तिथला. पण आपल्या सगळं एवढं असताना आपल्याला पाणी भेटत का की आपण पाण्याचं योग्य नियोजन करतो. तुम्हाला सांगतो की पाणी हे जे आहे आपण मला सांगतो की पीक एकच घेतात हे पीक आपण याच्यासाठी काय केलं महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने एक नवीन योजना केली आहे पाणी वापर संस्था. आता हे पाणी वापर संस्थेचा कायदा कधी पारित झाला काय त्याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगतो. तर पाणी वापर संस्था 1906 कायदा पारित झाला. त्याच्यानंतर पुन्हा दुरुस्ती करून 2005 ला फक्त पाणी वापर संस्था हा कायदा पारित झाला. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी हा कायदा पारित झाला. तर हे अशा पद्धतीने आपली पाणी वापर संस्था काम करते. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग यांनी एक संचालक समिती निवडलेली आहे. या संचालक विभागामध्ये प्रत्येक गावाच्या 500 हेक्टर जमीन असेल किंवा 500 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर त्याची नियम आहे की त्यामध्ये 9 आणि 9 किंवा 12 लोकांची समिती असते. एका समितीमध्ये 9 किंवा 12 मेंबर नेमलेले असतात आणि त्यापैकी 3 महिला असणं हे कंपल्सरी आहे. अच्छा की जर आपल्या संचालक मंडळाने व्यवस्थितरित्या काम केलं यशस्वीरित्या काम केलं तर त्याच्यासाठी अहिल्याबाई होळकर नावाचा पुरस्कार देखील महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने जाहीर केलेला आहे. तर दोघं गावकऱ्यांना मी सांगतो की आपणही आपल्या गावात पाणी वापर संस्था आणि आपली शेती हरित क्रांती करा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा. त्याबद्दल आमचं उपविभाग आमचे पाटबंधारे अंतर्गत असणाऱ्या 4 शाखा आणि उपविभागीय अभियंता यांच्या मार्फत आर्थिक क्रिएशन ग्रुपचं आम्ही स्वागत करत आहोत.